नमस्कार मैत्रिणींनो, आज मी लहान मुलांचे फेवरेट बिस्किट बनवलेत नमकीन. जेणेकरून ज्या लहान मुले असतात ज्याच्या घरी त्यांना खूप काळजीनं त्यांच्यासाठी खाऊ बनवून ठेवावं लागतं आणि नेहमी छोट्या मोठ्या भुकासाठी त्यांना देत राहावं लागतं. त्याच्यामुळं मी हे बिस्किट बनवून ठेवले. तर कमी साहित्यात आपल्याला जास्त वेळ टिकणारे बिस्किट घरी बनवता येतात. मी मैदा घेतला आहे. आपण कोणत्याही व्यवस्थित मेजरमेंटनं घ्या. मी एका वाटीचं मेजरमेंट केलं होतं. मैद्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं आहे कारण की जास्त मैदा नको म्हणून आणि खुसखुशीत होतं. आता याला ओवा टाकला आहे. मी ओव्याला हातावर चोळून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं चवीप्रमाणे नमक घालायचं आहे आणि हे रिफाइंड ऑइल टाकते. आपल्याला हवं असेल तर आपण बटर पण घालू शकता, पण मी रिफाइंड ऑइलचंच बनवते. आता याला मिक्स करून घ्यायचे हातानं आणि जे ऑइल टाकले ते दोन्ही हातानं आपण व्यवस्थित रित्या मिक्स करून घ्यावे, जेणेकरून सगळं ऑइल आपल्याच्या सगळ्या जिन्सांना लागणं आणि नमक हे सगळं एकत्रित व्हावं. आणि आता मी बेकिंग पावडर टाकते थोडंसं फुलण्यासाठी आणि हातावर आपल्या थोडंसं मिक्स करून घेते. हे जर बिस्किट आपण एक वेळेस बनवले तर मार्केटमधली बिस्किट आपण कधीच नाही आणणार, कारण की लहान मुलांना जी बिस्किट आपण देतो त्यांच्यामध्ये काय काय मिसळलेलं असतं ते देव जाणे. तर आता हे मिक्स करून ठेवलं. आपण ज्या वाटीनं तेल टाकलं त्याच वाटीनं मी दूध घेतलं कपानं आणि त्या कपाचंच मेजरमेंट ठेवून थोडं थोडं टाकायचं, कारण एकदाच आपण टाकलं ना तर पातळ होण्याचं भीती असते. तर आपण थोडं थोडं टाकून त्याला घट्ट मळून घ्यायचे. जास्त मळू नका, पण थोडं हलक्या हातानं मळा. आता याला आपण पूर्णपणे मळून घेतलं ना तर आपल्याला वाटलं थोडंसं कमी आहे इकडे दूध तर थोडंसं आपण टाकू शकता. आणि दुधाचं जे मेजरमेंट आहे ते मीडियम ठेवा, कारण की जास्त थंड नको आणि जास्त गरम पण नको. आता ह्याला आपण व्यवस्थित आटा लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आटा जास्त पातळ नसावा, कारण की आपले बिस्किट खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला घट्ट आटा लावावा लागणार आहे. आता बघून घेताना असाच आटा असं जसं माझ्या हाताने दिले त्याच्यावर क्रॅच पडतात. आटा आपला क्रॅच पडला म्हणजे व्यवस्थित लावून झाला. आता हे मी एका पोळपाटावर घेऊन त्याला लाटते, कारण सगळे समान व्हावं म्हणून. आणि आपल्याजवळ जर कुकी कटर असेल त्या कुकी कटरनं आपण कट करून घ्या. आणि लहान मुलासाठी आकर्षित वाटावं म्हणून मी त्याच्यावर 2 आईज आणि 2 डोळे आणि तोंड बनवले. तर असं बनवलं लहान लेकरांना खूप छान वाटतं. आपण बघू शकता मी या चम्मचनं बनवले आणि लहान मुलं खूप आवडीनं खातील. आता मी हे एका परातीत बनवून ठेवले आणि आपल्याला डोश्याचा तवा असतो नॉनस्टिकी, ते जे चिटकत नाही, अशा तव्यावर आपल्याला गॅस की फ्लेम एकदम कमी करायची बरं का, आणि त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे. खूप छान, जसं की आपल्याला ओव्हनमध्ये बनवण्याच्या पेक्षाही सुंदर आपले. फक्त एवढंच की याला वेळ जास्त लागतो आणि वेळ लागतो पण होतात व्यवस्थित. आता बघू शकता आपल्याचा थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागला आणि हे फुलायला लागले तर, आणि खाली चिटकले पण नाही आहेत बरं का. आपण बघू शकता याला हलवलं. आता मी 40 ते 45 मिनटानंतर याला उघडून पाहिले. गॅस की फ्लेम पूर्ण बंद असल्यासारखीच होती आणि उगत हळूवार चालत होता. तर आता आपलं पुन्हा एकदा झाकून ठेवायचं याला. आपण पुन्हा परतून पाहूत की आता कसे झाले. तर आता खूप छान फुललेत. आपण याला पलटून घेऊता. आपण बघू शकता याला पलटल्यावर पण असं त्याच्यावर गोल्डन असा सोनेरी कलर दिसतोय आपल्याला. तर आपले हे जे कुकीज आहेत व्यवस्थित असे कुक व्हायलेत. तर आपल्याला ही जर पद्धत आवडली असेल तर प्लीज
लाईक, कमेंट आणि शेअर करणं विसरू नका. नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता हे तर माझा जे घना आहे तो पूर्णपणे एकदम गोल्डन कलर येऊन गेला. याला जास्त वेळ ठेवला आहे मी याच्यासाठी. तर आपण बघू शकता मी हे जे पहिले 2 घणे होते ते एकदम खुसखुशीत आणि व्यवस्थित झालेत. तर थँक फॉर वॉचिंग दोस्तों.